महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हाहाकार। गेल्या अनेक दिवसांपासून विसावलेला मान्सून पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झाला आहे। त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण जरी असले तरी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, घाटमाता या ठिकाणी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। वेधशाळेच्या अंदाजानुसार योग्य वेळेत मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे। 21 जुलैपासून रायगड जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ स्वरूप जोरदार वारे वाहत आहेत। त्याचबरोबर पावसाने सुद्धा तितकाच जोर धरलेला दिसून येत आहे। रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका हा निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखले जाते। इथे अनेक डोंगर, दऱ्या तसेच माथेरानसारखे पर्यटन ठिकाणसुद्धा इथे असल्याने या भागामध्ये पावसाचे प्रमाण इतर भागांपेक्षा नेहमी जास्तच असते। परंतु गेल्या काही दिवसांपासून पावसाने या ठिकाणी हाहाकार माजवला आहे। खोपोली, कर्जत, नेरळ, शेलू व वांगणी या ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळत आहे। सततच्या होणाऱ्या पावसामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। मध्य रेल्वे दररोज 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहे। आठवडे बाजार सुद्धा वादळी वाऱ्यामुळे प्रभावित झाला आहे। उल्हास नदी पुन्हा धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे। त्यामुळे अनेक गावे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। सतत पडणारा पाऊस आणि वादळी वारे यामुळे गेल्या 36 तासांपेक्षा जास्त येथील वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे। वीज पुरवठा नसल्याने लोकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे। अनेक ठिकाणी शेताने तलावाचे स्वरूप धारण केले आहे। ठिकठिकाणी रस्त्यालगत अनेक झाडे उन्मळून पडली आहेत। तर प्रशासनाद्वारे खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मोबाईल फोनद्वारे अलर्ट जारी करण्यात आला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी वैभव गायकवाड, सहतृप्ती भोईर, कर्जत।